रेट काय झालेला असतो मंदावलेला असतो. नेक्स्ट बघू. तर आपल्याला त्यातल्या दोन महत्वाचे इव्हेंट आपण ग्रॅस्ट्युलेशन मध्ये लर्न करतो. तो पहिलं डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमियर. तर बघा पहिली जी स्टेप असते ते ब्लास्टोमियर्स काय होतात, डिफरन्शिएट होतात म्हणजे काय होतं. तर दिस प्रोसेस इज रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ 3 टर्मिनस लेयर, इंडोडम, मेसोडम, एक्टोडम, मिंडोडम आणि मेसोडम फ्रॉम द इम्ब्रिओब्लास्ट. आता बघा इम्ब्रिओब्लास्ट दाखवला तुम्हाला. इम्ब्रिओब्लास्ट कुठे असतो? इम्ब्रिओब्लास्ट दाखवला होता. कोणता असतो? याची सेल असते तर त्याच्यामध्ये इम्ब्रिओब्लास्ट असतो. एक इम्ब्रिओब्लास्ट असतो. कोणता असतो? एम्ब्रिओब्लास्ट असतो. आठवत आहे? कालच तुम्हाला दाखवलं, सांगितलं मी. कुठे बघितलं आपण इम्ब्रिओब्लास्ट आणि एम्ब्रिओब्लास्ट? कुठे बघितलं? पॉइंट सांगा. वाचलं का कोणी काल? हॅलो. हे बघा तुम्हाला इथे सांगितलं तुम्हाला इम्ब्रिओब्लास्ट म्हणजे काय असतो. इनर जो मास असतो, इनर सेलचा जो मास असतो, हा जो मास असतो याला आपण इम्ब्रिओब्लास्ट म्हणतो आणि याला एम्ब्रिओ म्हणतो. तर हा बाहेरचा एम्ब्रिओ आणि हा एम्ब्रिओ, कारण याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो. तर हा जो पोर्शन असतो याला एम्ब्रिओ म्हणतात. तुम्हाला कालही सांगितलं इनर मास. तर लक्षात ठेवायचं. जर मागचं रीड करा तर तुम्हाला ग्रॅस्ट्युलेशन वगैरे चांगलं समजेल. तर हा जो इनर मास असतो त्याला म्हणतो आपण एम्ब्रिओब्लास्ट. तो काय करतो? डिफरन्शिएट होतो. डिफरन्शिएट होतो म्हणजे काय? तर त्याचे लेयर्स तयार होतात आणि त्या लेयर्सला काय म्हणतो आपण? एक्टोडम, मेसोडम आणि इंडोडम. आठवत आहे का? लेयर हे 3 लेयर्स तुम्हाला शिकवले होते केव्हा? मी जेव्हा अॅनिमलचं काय केलं होतं? क्लासिफिकेशन. आठवत आहे झांबरे? आदित्य? हॅलो. सर आठवत आहे. हे बघा तुम्हाला जेव्हा क्लासिफिकेशन घेतलं होतं मी तेव्हा तुम्हाला 3 लेयर शिकवले होते, एक्टोडम, मेसोडम आणि इंडोडम. मग तिथे फक्त काय सांगितलं होतं मी? तिथे अशा प्रकारची एक डायग्राम होती बघा. तिथे काय सांगितलं होतं? हे बघा, हा मेसोडम मधला आहे, हा इंडोडम मधला आहे आणि हा एक्टोडम बाहेरचा आहे. इथे थोडंसं लेयर दिसतंय तुम्हाला. हे बघा इथे दाखवलेलं. तर तुम्हाला इथे अशा प्रकारचं मी स्ट्रक्चर दाखवलं होतं, आठवा. याला काय म्हटलं होतं मी? एक्टो, याला म्हटलं मेसो आणि याला म्हटलं इंडो. अशा प्रकारे सांगितलं होतं. मग तेव्हा तुम्हाला हे नाही सांगितलं होतं की कुठून येतात, फक्त सांगितलं होतं की इम्ब्रिओच्या डेव्हलपमेंट मधली एक स्टेज असते. तर ती स्टेज कोणाची असते? तर लक्षात ठेवायचं, ग्रॅस्ट्युलेशन. ग्रॅस्ट्युलेशन मध्ये जी प्रोसेस असते तर त्याच्यामधला जो इनर मास असतो हा हा स्वतःचे किती लेअर तयार करतो? 3 लेअर तयार करतो. एक्टो, इंडो आणि काय? मेसो. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की एक ऑर्गन होता, त्याचं नाव काय होतं? टेस्टिस. हा कोणत्या लेअर पासून तयार होतो? सांगितलं होतं मेसोडर्म पासून. हा मेसोडर्मचा लेअर असतो आणि याच्यापासून टेस्टिस तयार होतो. आठवत आहे? सांगितलं होतं टेस्टिस इज ओरिजिनेटेड फ्रॉम मेसोडर्म. तर टेस्टिस हा मेसोडर्म पासून तयार होतो. तर लक्षात ठेवा असे काही पॉइंट्स. तर इथे काही डाऊट आहे का? बोला याच्यामध्ये, हा पॉइंट मध्ये. ग्रॅस्टुला म्हणजे काय? ग्रॅस्टुला म्हणजे जो ब्लास्टोसिस्ट होता आपला अशा प्रकारचा, त्याच्यापासून ग्रॅस्टुला तयार होण्याच्या प्रोसेसला ग्रॅस्टुलेशन म्हणतात. ग्रॅस्टुलेशन मध्ये प्रोसेस काय झालेली, स्लो झालेली असते? कोणती? डिव्हिजनची, सेल डिव्हिजनची. तिसरा पॉइंट, ग्रॅस्टुलेशन मध्ये 2 इम्पॉर्टंट स्टेप असतात. पहिली असते चालू आहे. त्यामध्ये 2 इम्पॉर्टंट स्टेप असतात. पहिली असतं डिफरन्शिएशन ऑफ ब्लास्टोमियर्स. ब्लास्टोमियर्स म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या सेल्स असतात त्यांना आपण सिंगल त्यांना ब्लास्टोमियर म्हणतो. म्हणजे हा जो मास असतो अशा प्रकारचा सेल्स असतात त्यांना ब्लास्टोमियर म्हणतो आपण. तर ह्या सेल्स काय करतात? इनर मास मधल्या स्वतःला डिफरन्शिएट करतात आणि एक्टोडम, मेसोडम आणि इंडोडम अशा प्रकारचे 3 लेअर तयार करतात. ठीक आहे. आणि दुसरा आहे मॉर्फोजेनिक मुवमेंट. मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणजे काय? ते बाहेरच्या मुवमेंट दिसण्याच्या असतात त्याला मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणतात. तर देयर इज अ डिफरंट टाइप्स ऑफ मुवमेंट टू रीच देअर डेफिनाइट प्लेसेस. मॉर्फोजेनिक समजतं ना? मॉर्फोजेनिक म्हणजे जसं आपल्याला हात असतात, पाय असतात, डोकं असतं, याला आपली मॉर्फोलॉजी म्हणतात. म्हणजे माणूस म्हटलं म्हणजे कसं? त्याला एक डोकं असणार आहे, हातपाय असणार आहे. तर असं स्ट्रक्चर काढलं म्हणजे माणूस असतो. जर असं स्ट्रक्चर काढलं तर आपल्याला माहिती आहे फिश आहे, तर त्याची मॉर्फोलॉजी आहे. जे त्याचे वेगवेगळे ऑर्गन्स वेगवेगळ्या प्लेसेसवरती असतात. तर तसं मॉर्फोजेनिक मुवमेंट होतात म्हणजे त्याच्या बॉडीतले जे डिफरंट अशा मुवमेंट होतात की डेफिनेट प्लेसेस एम्ब्रिओला काय केले जातात? प्लेस केले जातात. त्याला एक शेप दिला जातो, त्याला मॉर्फोजेनिक मुवमेंट म्हणतात. म्हणजे त्याच्या मुवमेंट होतात.
तर वाक्य पुन्हा सांगतो, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मुवमेंट टू रीच देअर डेफिनाइट प्लेसेस इन इम्ब्रिओ. म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट जे होतात वेगवेगळ्या प्लेसेसला जाण्याच्या, त्याला काय म्हणायचं, मॉर्फोजेनिक. ठीक आहे. तर बघू आता इथे आपण आधी थोडंसं आपण लाईन बाय लाईन शिकू, नंतर डायग्रामला एक्सप्लेन करू. The granulation began in the embryoblast cell about 8 days after fertilization. तर हा embryoblast समजला, हा जो सेल आहे याच्या मध्ये जो इनर मास आहे त्याला आपण म्हणतो embryoblast. आणि 8व्या दिवसानंतर फर्टिलायझेशनच्या हा जो सेल असतो याचं ग्रॅस्ट्युलेशनचं काय होते, प्रोसेस आठवते. म्हणजे फर्टिलायझेशन नंतर 8वा दिवस आहे आणि तिथे हा जो मधला सेल आहे इनर मासचा, आता हा ग्रॅस्ट्युलेशन साठी तयार आहे. ठीक आहे. सेल ऑन द फ्री अँड इनर cell cell on free end and inner cell mass called as the hypoblast म्हणजे primitive ectoderm becomes flattened and start dividing and grow downward towards the blastocoel cavity of the blastocyst. This layer called as the endoderm. It is the first to differentiate. हे बघा आता पहिला जो पार्ट असतो तो इंडोडम असतो. इंडोडम म्हणजे काय, लक्षात ठेवा, हा मधला पोर्शन असतो. हे बघा, एक्टो म्हणजे बाहेरचा, मेसो म्हणजे मधला आणि इंडो म्हणजे त्याच्या मधला, अशा प्रकारचे 3 लेअर असतात. मग आपण एकदम मधला लेअर बघतोय, त्याचं नाव आहे इंडोडम. मग या इंडोडम कशा प्रकारे तयार होतो, तर पुन्हा बघा इनर सेल मास जे असतात. आता इनर सेल मास म्हणजे काय, आता ही सेल आहे त्याच्यामधला हा जो पोर्शन होता, हा ट्रोपोब्लास्ट होता, हा इनर मास होता. हा इनर सेल जे मास असतात ते काय होतात, ते थोडेसे हायपोब्लास्ट असतात, त्यांना प्रिमिटिव्ह आपण एक्टोडम म्हणतो. ते फ्लॅट फाईल, ह्यातल्या काही सेल फ्लॅट फाईल लागतात, कुठल्या, या इनर मासच्या. आणि ते काय करतात, डाऊनवर्डला जातात थोड्याशा, ह्या इनर मास असा खाली जायला लागतो, इथल्या काही सेल्स आणि अशा खाली जातात, फ्लॅट होतात. आणि तिथे काय करतात, द ब्लास्टोजियल कॅव्हिटी ऑफ द, आणि कुठे ब्लास्टोजियल कॅव्हिटी म्हणजे काय, तर ही जी कॅव्हिटी असते, ही जी कॅव्हिटी असते या कॅव्हिटीकडे ते येतात. काय, हा इनर मास आहे, यातल्या काही सेल्स काय करतात, खाली जातात, या ब्लास्टोजियल कॅव्हिटी मध्ये येतात इथे आणि फ्लॅट होतात आणि एक लेअर तयार करतात, त्याला काय म्हणतो आपण, इंडोडम. कळतंय काही? तिने एकत्र आपण स्टडी करू. जरा लक्षात ठेवा की ह्या इनर मासच्या काही सेल्स या कॅव्हिटी देतात आणि फ्लॅट लेअर तयार करतात, त्याला इंडोडम म्हणतात. नेक्स्ट आहे इट ग्रोज विद इन द ब्लास्टोजियल कॅव्हिटी अँड फ्रॉम द सॅक कॉल्ड ॲज अ यॉक सॅक. तर तिथे एक यॉक सॅक तयार होतो अँड द रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ द सेल्स ऑफ रुबर्स आर कॉल्ड ॲज द इपिब्लास्ट और प्रिमिटिव्ह इटोडम. बोथ लेअर फ्रॉम द फ्लॅट अँड लिमिनियर इम्ब्रिओनियल डिस्क. ठीक आहे. तर वरती बघा डायग्राम मध्ये आता आपण फर्स्ट पार्ट काय बघितला, फर्स्ट पार्ट आपण बघितला इंडोडम. चला फोकस करायचा डायग्राम. आता हा व्हीएस आहे, व्हीएस ऑफ ग्रॅस्ट्युला आहे. व्हीएस म्हणजे काय, हे बघा व्हीएस म्हणजे काय, तो व्हर्टिकल सेक्शन आपण त्याला म्हणतो. आपण असं उभा छेद घेतलाय, व्हर्टिकल समजतो ना, असा उभा छेद घेतला की व्हर्टिकल म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये जो आपली पहिलं जे स्ट्रक्चर होतं ते आधी बघा, अशा प्रकारचं आपलं स्ट्रक्चर होतं, त्याला आपण म्हणतो ब्लास्टोसिस. हा आपला ब्लास्टोसिस. हे बघा, हा आपला झायगोट होता, ते फोकस, हा झायगोट होता. झायगोट पासून अशा सेल डिव्हिजन होऊन मोरला तयार झाला, मोरला तयार होऊन ब्लास्टोसिस्ट तयार झाला, ब्लास्टोसिस्ट आपण आता तयार होऊन ग्रॅस्टुला तयार करायचं. ठीक आहे. तर आपण ग्रॅस्टुला बघतोय. ग्रॅस्टुला तयार होताना या सेल्स, याची जी प्रोसेस असते, हे जी सेल्स होताना जो ग्रॅस्टुला तयार होणार आहे, तर ती थोडीशी स्लो प्रोसेस असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामधला जो इनर मास त्यातल्या काही सेल्स खाली येतात, याला ब्लास्टोजियल कॅव्हिटी म्हणतात. हे ब्लास्टोसिस कॅव्हिटी आहे. आणि इथे ते काय करतात, सेल्स फ्लॅट होतात, अशा चपट्या होतात, अशा लांब लांब होतात. या ट्यूब सारख्या सेल आहेत ना, अशा लांब लांब होतात अशा, आणि एक अशा प्रकारचं फ्लॅट लेअर तयार करतात, तर त्याला आपण इंडोडम म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला इथे दिसेल बघा, तर हिच्यामध्ये बघा हा जो इंडोडम आहे याने बघा असा फ्लॅट लेअर असं तयार केलेला आहे, दिसतोय इथे. हा इनर मास खाली आला आणि त्याने असं लेअर तयार केला, आणि त्यात जे कॅव्हिटी तयार केली त्याला यॉक सॅक म्हणतात. कळताय प्रश्न, इंडोडम काय असतो? इंडोडम हा असा कॉर्नर वरनं इनर मास खाली येतो, अशा फ्लॅट सेल्स तयार करतो अशा, आणि त्या कॅव्हिटी मध्ये, आणि त्याच्यामध्ये
एक जागा तयार होते, त्याला यॉर्क सॅक म्हणतात. तर ही तुमची यॉर्क सॅक झाली आणि तो बाहेरचा लेअर होता त्याला म्हणतात इंडोडम. कळतंय का? हॅलो. 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 हा, करताय ना? हो सर. ओके. नेक्स्ट जो पॉइंट आहे तो म्हणजे बाकीच्या ज्या सेल्स असतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रुबर सेल्स म्हणतो आणि त्याला इपी ब्लास्ट म्हणतो. तर बोथ लेअर फ्रॉम द फ्लॅट अँड बायनरी इम्ब्रिओनल डिस्क. आता हे जे इम्ब्रिओनल डिस्क असतात, आता रुबर सेल जे असतात, तर ते मागे तुम्हाला सांगितलं रुबर सेल्स मी. रुबर सेल्स बद्दल आपलं इथे डिस्कशन झालं होतं बघा. हे रुबर सेल्स काय असतात तर लक्षात ठेवा. द ट्रोपोब्लास्ट सेल्स, हे बघा ह्या सेल्स आहेत त्या रुबर सेल्स म्हणतात त्याला. द ट्रोपोब्लास्ट सेल इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब इज कॉल्ड ॲज अ रुबर सेल्स. म्हणजे ज्या ट्रोपोब्लास्ट सेल कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये असतात, एम्ब्रियोनल नॉबशी. ठीक आहे. तर तुम्हाला डायग्रामने दाखवतो म्हणजे चांगल्या प्रकारे कळेल ते. ही डायग्राम दिसते का? हे बघा, डायग्राम वरती फोकस करा. दिसलं का डायग्राम काही? हॅलो. हो सर. हे बघा, याच्यामध्ये हा इनर सेलचा मास आहे. आता मला भरपूर वेळा सांगितलं मी असंच, याला इनर सेल मास म्हणतात. इथे कॅव्हिटी असते. ठीक आहे. हे कॅव्हिटी असते, तर याला व्हॅन्टेलाइन स्पेस किंवा ब्लास्टोसिस्टिक कॅव्हिटी म्हणतात. बाहेर झोनल लिडा असतो. कुठपर्यंत असतो माहितीये? जोपर्यंत तो चांगल्या प्रकारे तिथे सेटल होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यावरती रुबर लेअर असतो. दिसतोय का रुबर लेअर? हा वरती इथे बघा, हा रुबर लेअर आहे. ठीक आहे. तर रुबर लेअर म्हणजे हा मधला कॉन्टॅक्ट असतो इनर मास, जिथे वरती ट्रोपोब्लास्टला कॉन्टॅक्ट करतात इनर मास, तिथे रुबर लेअर असतो. दिसतोय हा? बघा इथे रुबर लेअर अशा प्रकारचं लेअर करताय. रुबर लेअर कुठे असतो? अजून चांगली डायग्राम शोधतो बरं असेल तर. एवढीच डायग्राम आहे इथे. चांगली डायग्राम मला सापडत नाहीये. कळाला का रबर सेल कुठे येतं? हो सर, कळालं. थांबा, अजून शोधतोय बरं चांगली डायग्राम. हे बघा, एक एक इथे आहे एक बायोसायन्स म्हणून, मला वाटतं हेही चांगलं दिसतंय. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस वगैरे. हे बघा, बायोलॉजी वाल्यांनी जास्ती हरकत नाही. इथे बघा त्यांनी चांगल्या प्रकारे दिलाय बघा. शॉर्टकट बघा काय काय दिलाय बघा. इथे दिलाय हे काय, एम्ब्रियो डेव्हलपमेंट ऑफ रॅबिट. रॅबिट बद्दल गप्पा केली त्यांनी. पण सेम प्रोसेस आहे, कारण मॅमल्स वगैरे असतात त्याच्यामुळे सेम असतं. हे क्लिवेज होतं, पुन्हा मग हे झोना, मोरुला वगैरे, ब्लास्टोसिस, ग्रॅस्ट्युलेशन, हे ज्या प्रोसेस आहे प्रत्येकाच्या सेम असतात. हे रॅट वगैरे सर्व म्हणजे ऍक्च्युली सारखंच आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रॅट साठी काही बघायचं नाही आपल्याला, आपल्याला ह्युमन साठी बघायचंय. तर मला वाटतं कळालंय तुम्हाला. ते काही नीट दाखवत नाही मला इथे काय तर.
बघा डायग्राम दिसतोय का, माणसाचं आहे का बघा आधी. द सेल ऑफ एम्ब्रियोनिक अरेंज. ओके. हे बघा पहिली सेल झायगोट आहे. पहिली सेल जी आहे ती झायगोट आहे बघा. झायगोट नंतर 2 सेलचं स्ट्रक्चर तयार झालंय बघा. नंतर हा मोरुला तयार होतोय, अर्ली मोरुला, लॅटर मोरुला. बघा झेनोपोलिसिडा तिथेच आहे. आवाज ऐकू येते ना? हो. त्याच्यानंतर बघा हा मोरुला नंतर बघा हा मोरुला आहे आणि हा अर्लो ब्ला. हे बघा मोरुला मध्ये बघा सर्व सेल एकत्र आहेत. ती कॅव्हिटी ते सुरू झाले. तुम्ही फोकस करा, एकदम छोटीशी कॅव्हिटी आहे. आता ही कॅव्हिटी वाढली, किती वाढल्यावर आपण त्याला ब्लास्टोसिस म्हणायला लागलो. काय म्हणायला लागलो? ब्लास्टोसिस. हा चांगला तयार झालेला ब्लास्टोसिस आहे. इथे कॅप काय आहे, इथे काय म्हणतात गॅप आहे आणि हा इनर्स आहे. बघा डायग्राम थोडी मोठी करतो मी, तर ते तुम्हाला नीट वाल्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बघा कशासाठी की तुम्हाला मेडिकल प्रॉब्लेम आहे. तर ब्लास्टोसिस्ट तयार झालाय मोरलाचा, म्हणजे या सेल्स वरती सरकल्यात आणि त्यांनी एक कॅव्हिटी तयार केली आहे. कॅव्हिटीच्या बाहेर बघा झोना पेल्विस लेयर अजून ब्लास्टोसिस्टला असतो का सांगितलं होतं, तो गाईड करतो जोपर्यंत तो तिथे चांगल्या प्रकारे युटेरसला अटॅच होत नाही. तो झोना पेल्विसला जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हा ब्लास्टोसिस्ट कोणाला अटॅच करत नाही, युटेरसला अटॅच करत नाही. त्याला चांगलं फेवरेबल कंडिशन झोना पेल्विसला मिळालं की तो निघून जातो आणि ब्लास्टोसिस्ट कोणाला अटॅच करायला मोकळा होतो. मग पुढची प्रोसेस त्याची कंटिन्यू झोना पेल्विस कंटिन्युअस. आपला फोकस होता की इनर मास, हा सर्व इनर मास आहे. आणि बघा ट्रोपोब्लास्ट सेल दिसतात त्या बाहेरच्या. हे बघा ट्रोपोब्लास्ट सेल्स ऑफ रुबर्स दिसतंय का इथे. बघा ह्या रुबर सेल्स आहेत, यांना रुबर सेल्स म्हणतात, ज्या की इनर मासच्या कनेक्टेड मध्ये असतात. समजताय? करताय पोर्शन कुठला, तर ह्या सेल्स. कळालं? हॅलो. हे बघा इथे बघा ट्रोपोब्लास्ट सेल्स ऑफ रुबर. रुबर म्हणजे काय? ट्रोपोब्लास्टचाच लेअर असतो की तो कोणाच्या कनेक्टेड मध्ये असतो, एम्ब्रियोनलच्या कनेक्टेड मध्ये असतो. त्याला ट्रोपोब्लास्टचा रुबर सेल्स म्हणतात. कळालं? बाकी ह्या खालच्या तर ट्रोपोब्लास्ट सेल्स आहेत आणि हे झोना पेल्विड आहे. हा एम्प्टी स्पेस आहे मधला, बाकी तुम्हाला माहिती आहे. चला आपल्या मेन पॉइंटवर येऊ. आता तुम्हाला रुबर सेलची पुन्हा डेफिनेशन सांगतो. द ट्रोपोब्लास्ट सेल्स इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रियोनल नॉब. समजलं काय सांगत होतो मी? एम्ब्रियोनल नॉब म्हणजे काय? हा एम्ब्रियोनल पुन्हा तयार होतो, म्हणजे इंडोडम तयार होणार. नंतर पुन्हा काय होणार? सेल्स पासून इंडोडम पासून सेकंड लेअर डिफरन्शिएट म्हणजे सेकंड लेअर तयार होणार, त्याचं नाव असतं एक्टोडम. द सेल्स ऑफ एपिब्लास्ट डिव्हाइड अँड रिडिव्हाइड अँड मूव्ह इन सच वे दॅट दे इन्क्लोजेस द ऑमनियोटिक कॅव्हिटी. आता ते काय करतात? इपिब्लास्ट जे असतात ते इपिब्लास्ट कुठून आल्यात? लक्षात ठेवायचं, कॉन्सेप्ट लावा. हा इपिब्लास्ट सेल आपण कुठे बघितल्या? इपिब्लास्ट सेल म्हणजे ज्या रुबर सेल्स होत्या, रुबर सेल्स म्हणजे या ज्या अशा जो स्ट्रक्चर होतं इथे काय होतं, रुबर सेल्स होत्या. या ट्रोपोब्लास्ट होता, त्याच्यामध्ये ज्या कॉन्टॅक्टच्या सेल्स होत्या याला रुबर सेल्स म्हणतात. या रुबर सेल्स पासून एक लेअर तयार झालाय, त्याचं नाव आहे इपिब्लास्ट. आणि ह्या इपिब्लास्टचं काम काय बघा, इपिब्लास्ट डिव्हाइड आणि मूव्ह खाली येतात हे इपिब्लास्ट आणि काय करतात? एक एमनियोटिक कॅव्हिटी तयार करतात. ही ती एमनियोटिक कॅव्हिटी आहे. समजते काही? बघा काय झालं काय माहिती, माझं थोडं तब्येत वाटतं डाऊन झालं. फोकस करा. हे बघा इपिब्लास्ट म्हणजे काय असतात की ह्या ज्या रुबर सेल्स असतात त्या यांच्यापासून खाली आल्यानंतर एक पुन्हा सॅक तयार होते. त्या सॅकला एमनियोटिक कॅव्हिटी म्हणतात. आणि या सॅक म्हणजे काय असते? जेव्हा त्या इनर मास मधल्या खाली सेल्स येतात, हा बघा हा इनर मास होता, त्यातल्या काही सेल्स खाली आल्यात, त्यांचा तयार होतो इंडोडम म्हणजे या बारीक बारीक सेल, आणि त्यातल्या सॅकला यॉक सॅक म्हणतात. आता ह्या सर्व सेल्स खाली आल्यानंतर इथे काय रिमेनिंग असतं? इथे एक लेअर तयार असतो रुबरचा, बाकी असतो रुबरचा लेअर खाली येतो, कारण ह्या मास येऊन तर इंडोडम तयार झालेला आहे ना. आता इथं रुबर सेल्स त्याही खाली येतात, त्याही एक लेअर तयार करतात आणि त्याला इपिब्लास्ट म्हणतो आपण वरच्यांना. आणि खालचा तो इंडोडम तयार झालेला आहे, तर ह्या इपिब्लास्ट एक कॅव्हिटी तयार होते, त्याला ऑमनियोटिक कॅव्हिटी म्हणतात. एमनियोटिक कॅव्हिटी आपण म्हणतो. कळालं? समजेल ते पुन्हा ते आपण पूर्ण रिकॅप करू तेव्हा तुम्हाला तिघही चांगल्या प्रकारे डिफरन्शिएट होईल. द फ्लोर ऑफ दिस कॅव्हिटी हॅज एम्ब्रियोनल डिस्क. आता या फ्लोरला एम्ब्रियोनल डिस्क असते. द प्रीमियर तर
आता हा कन्सेप्ट जो आहे तो एम्ब्रियोनिक डिस्क वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे डायग्राम मध्ये दाखवतो. मी चांगलं ते क्लिअर. थांबा 2 मिनिटं थांबा, मला चांगली डायग्राम शोधू दे. याच्यावर मला कमेंट करता येईल. हे बघा, आता याच्यामध्ये बघा की हे जे एम्ब्रियोनिक डिस्क जे असते, तर त्याला आपण अशा प्रकारे कन्सिडर करतो की हे जे तुम्हाला हे जे स्ट्रक्चर असं तयार झालं आहे, हे बघा, इक्टोडर्म, मेसोडर्म आणि इंडोडर्म. तो याच्यापेक्षाही चांगली डायग्राम आपल्याकडे अवेलेबल. डायग्राम अशा छोट्या काय येत आहेत का काही याच्यामध्ये? हॉरिझॉन्टल केल्यामुळे होत आहे का? नाही, छोट्या मागे मोठे ना, काही काही डायग्राम उघडत नाहीये म्हणून म्हटलं बघा का उघडत नाहीये. हे बघा, डायग्राम दिसतंय का रे? हो सर. येस. फोकस करा जरा. तर हे बघा, इथे बघा आता ही दिसते तुम्हाला योग सॅक आहे, बरोबर? त्यामध्ये जरा बारीक करू दे मला लिहायला. हे बघा, ही योग सॅक आहे, बरोबर? ही एमनियोटिक कॅव्हिटी आहे, ठीक आहे? आणि ही बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क, ठीक आहे? तर बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क आपण याला म्हणतो. दिसतंय इथे? हे बघा, कनेक्टिंग स्टॉक आहे, ते कनेक्शन होणार नंतर. हे सायटोब्लास्ट आहे, हे इपीब्लास्ट आहे. हा इपीब्लास्ट म्हणजे कोणता लेअर असतो? वरचा लेअर असतो. हायपोब्लास्ट म्हणजे खालचा लेअर असतो. थोडा डायग्रामला फोकस करा. हॉरिझॉन्टल करतो. हे बघा, आता व्हिजिबल आहे सर्व गोष्टी. आता लिहायचं गेलं माझं. थांबा जरा, लिहायचं गेलं. आतापर्यंत तर यॉर्क सॅक हा कोणाचा असतो? इंडोडमचा. इंडोडम म्हणजे मधला लेअर. हा एमनियोटिकचा काय असतो? इंडोडम नंतर एक्टोडम, ठीक आहे? आणि मध्ये बघा, हा इपीब्लास्ट आणि हायपोब्लास्ट अशा प्रकारचे 2 लेअर तयार होतात. इपीब्लास्ट, हायपोब्लास्ट ते एकमेकाला जॉईन करतात. आणि ह्या सिस्टीमला काय म्हणतो आपण? बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क. काय म्हणतो? बायलॅमिनार एम्ब्रियोनिक डिस्क. समजतंय काही काय कनेक्ट चाललाय? तर आपल्याला फोकस कुठे करायचा आहे? हा वरचा लेअर, त्याला एमनियोटिक कॅव्हिटी म्हणतात. खालचा लेअर त्याला म्हणतात यॉर्क सॅक म्हणतात.
दोघांमधलं जे कनेक्शन असतं तो एपिब्लास्ट वरचा, हायपोब्लास्ट खालचा, आणि जो त्याला आपण म्हणतो बायलॅमिनार, म्हणजे 2 लेयर्स मुळे तो तयार होतो, त्याला एम्ब्रियोनिक डिस्क म्हणतात. हे डाऊट आहे? हॅलो? आणि मेसोडर्मिक लेयर आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा मेसोडर्मिक म्हणतो. हा जो बाहेरचा लेयर असतो त्याला एक्सोडर्मिक म्हणतो. तेव्हा तो पुढचं पण सोडा, आपला फक्त यॉक्सॅक झालाय, अॅमनिओटिक झालाय, आणि आपल्याला डिस्क बघायचंय की आपण इथे मध्ये कनेक्शनचे डील करतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? डाऊट आहे इथपर्यंत? नाही. चला पुढे जाऊ. जसं पॉईंट येऊ तसं आपण त्याला इलॅबोरेट करू. पुढचं पुढे बघू. तर अशा प्रकारे आपण तिथे मग आपण डिस्क मध्ये जातो आहे. तर पुन्हा वाक्य बघू आपण, आपलं काय होतं, तर कुठे थांबलो होतो आपण, कुठे होतो? द फ्लोर ऑफ द कॅव्हिटी हॅज अ इम्ब्रियोनल डिस्क. तर इम्ब्रियोनल डिस्क तिथे तयार होते. द पिरॅमिडल सेल्स ऑफ डिस्क टुवर्ड द amniotic cavity from the immunal ectoderm, and the root of the amniotic cavity line with the amniotic cells. Later, these cells redivide in the form of uh, amnion. Amnion is an extra embryonic membrane that surround the protect the embryo. As the result, all these changes of the biamniotic disc is position between the amniotic cavity and amniotic sac. हे बघा, तुम्हाला हे बायलॅमिनार डिस्क सांगितली की हे कुठे असते, पोझिशन बिटवीन द amniotic कॅव्हिटी आणि amniotic सॅक. हे बघा, डायग्राम अशी होती, ही amniotic कॅव्हिटी होती, आणि हा काय होता, यॉर्क सॅक होता. याच्यामध्ये काय होतं सांगितलं तुम्हाला, हे काय होतं असतं, बाय लॅमिनार एम्ब्रियोटिक डिस्क असते. हे कळालं? हे बाय लॅमिनार एम्ब्रियोटिक डिस्क असते. एवढं कळालं का? मला आधी सांगा, हे कशामुळे तयार झाली? तर ह्या एम्ब्रियोटिक सॅक आणि यॉर्क. तर त्याचं बघा, हे तर आधी क्लिअर झालं. त्याच्या वरती जाऊ थोडा. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो तुम्हाला की जे एम्ब्रियोनियल डिस्क असते, फ्लोर म्हणजे काय, त्याचा बॉटम स्पेस. तर पिरॅमिडल सेल्स ऑफ द डिस्क टुवर्ड द amniotic cavity फ्रॉम द एम्ब्रियोनल एक्टोडम. आता एम्ब्रियोनल एक्टोडम म्हणजे कोणतं? एक्टोडम, 2 प्रकारचे डम शिकले ना आपण, की इंडोडम आणि एक्टोडम. हे बघा, फोकस करा इथे. डायग्राम पुन्हा बघा, हा इंडोडम आहे, हा कोणता आहे, एक्टोडम. आपण ह्या इंडोडम आणि एक्टोडमच्या गप्पा करतो आहे, की ज्याचं हे amniotic कॅव्हिटी या इंडोडमचं आहे, सॉरी एक्टोडमचं आहे, आणि इंडोडमचं कोणतं कॅव्हिटी आहे, यॉर्क सॅक आहे. याच्यावरती फोकस करा. इंडोडम म्हणजे यॉर्क सॅक, एक्टोडम म्हणजे amniotic कॅव्हिटी. आता दोन्ही लेअर मध्ये चेंजेस होणार आहेत, म्हणजे दोघांमध्ये जे चेंजेस आहेत ते चेंजेस होणार आहेत. आणि मेसोडम तर सांगितलं, हा बाहेरचा लेअर मेसोडमचा. ठीक आहे, तर हा बाहेरचा लेअर मेसोडम आहे, म्हणजे हे सर्व मेसोडम मध्ये, तर हा इंडोडम. क्लिअर होत आहे ना? डायग्रामला आधी क्लिअर करा, थोडस ग्राफिक्युलेशन इम्पॉर्टंट. हे बघा, इंडोडम कोणता होता? हा इंडोडम आधी तयार झाला, त्यातली यॉक्सॅक तयार झाली. एक्टोडम बाहेरचा झाला, त्याची amniotic तयार झाली. त्याच्यामध्ये जे राहिलं त्याला आपण मेसोडम म्हणतो. मेसोडम म्हणजे काय, ती छोटीशी कॅव्हिटी असते. आणि क्लोएम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? क्लोएम म्हणजे हा त्याचा पार्ट असतो. तर एंडोडम, एक्टोडम आणि मेसोडम अशा प्रकारे हे काय असतात, 3 लेयर असतात. आता पुढे काय होणार आहे, की ह्या 2 जे लेयर असतात, ह्या 2 ज्या सॅक्स असतात, याच्यामध्ये आपल्याला ह्या एक्टोडमचा लेयर आणि ह्या एंडोडमचा लेयर याचं काय होणार आहे, फ्युजन होतं, आणि पुढे काय होते बायलॅमिनार डिस्क तयार होते. तर ते दोघं एकत्र येतात, त्याच्याबद्दल आता गप्पा करतोय आपण. तर ते कसे बघा, तर काय होतं की इंडोमेट्रियम असतं, हे जे असतं, अरे सॉरी, इम्प्लांटेशन मध्ये कसं आलं, हा. तर हा जो amniotic कॅव्हिटी असतं, कोणाची असते, इम्ब्रियोनियल एक्टोडमची असते. काही डाऊट आहे? एक्टोडमची इम्ब्रियोनियल कॅव्हिटी असते. द रूप ऑफ एम्ब्रियोनियल कॅव्हिटी लाईन विथ amniotic सेल्स. तर रूप म्हणजे आधी मला सांगा, रूप कशाला म्हणतो आपण? रूप, रूप माहिती आहे ना? छत. तर ह्या ज्या सेल्स असतात, याच्या वरच्या ज्या सेल्स असतात, यांना amniotic सेल्स असतात, लक्षात ठेवा. आणि हा amnion ऍक्च्युली काय असतो, इथे amniotic मेम्ब्रेन दॅट सराउंड द प्रोटेक्ट द एम्ब्रियो, याचं प्रोटेक्शन काम करण्याचं काम असतं. तर हा amnion तुम्हाला आता जस्ट दाखवला होता वाटतं. इथे जाऊ, हे बघा, हा amnion आहे. डायग्राम फोकस मध्ये बघा, आपण याच्या गप्पा करतोय.
तर एमनिओटिक कॅव्हिटी याचे छत आहे, म्हणजे अशी सेल आहे एमनिओटिक, याचं छत आहे. त्यातल्या छताच्या सेल एमनिओटिक सेल स्वतःला डिव्हाइड करतात आणि एमनिऑन सारखे प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात त्याच्या भोवती. त्याला एमनिऑन म्हणतात. त्याचं काम असतं एम्ब्रिओला प्रोटेक्शन करणं. कळालं? एमनिऑन म्हणजे एमनिओटिक कॅव्हिटीच्या वरच्या सेल. काही डाऊट आहे? हॅलो, जायचं पुढं? येस. ओके. मग काय काय शिकलं बघा आता पुन्हा. एक यॉर्क सॅक होती इथे. इथे एमनिओटिक कॅव्हिटी होती. एमनिओटिक कॅव्हिटीच्या वरच्या सेलला एमनिऑन म्हणायचं. हे बायलॅमिनार लेअर म्हणजे काय, तर हे 2 लेअरचे तयार होतात. त्याला आपण इपिब्लास्ट, सायक्लोब्लास्ट ते पुढे शिकवू. इथपर्यंत आपण आलोय. मला वाटतं इथपर्यंत बरं तुम्हाला काही मोठा इश्यू नाहीये. ठीक आहे. तर एमनिऑन बद्दल आपल्या गप्पा झाल्या की एमनिऑन हा काय असतो, एक्स्ट्रा मेम्ब्रेन नसतो, टॉपचा असतो आणि त्या प्रोटेक्शनचं काम करतो. लक्षात ठेव, मग एमनिऑन हा प्रोटेक्शनचं काम करतो. मग पुढे काय होतं, रिझल्ट पुढे चेंजेस होत जातात ना. बायलॅमिनार डिस्क तयार होते. ते पुढे असते तर एमनिओटिक कॅव्हिटी आणि यॉर्क सॅक मध्ये सांगितलं दोघांच्या मध्ये एक डिस्क असते, त्याला आपण बायलॅमिनार डिस्क म्हणतो. तेही तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले, ती पुन्हा एकदा दाखवतो, डोक्यात ते राहिली पाहिजे. ग्रॅस्ट्युलेशन वरती क्वेश्चन किती येतात वगैरे ते इम्पॉर्टंट नाही. हे इम्पॉर्टंट आहे की आपल्याला प्रोसेस समजली पाहिजे. कुठे गेलं रे? हे बघा, ही ती एम्ब्रिओनिक डिस्क आहे. बायलॅमिनार डिस्क आहे, हे दोघांच्या मधली डिस्क. मला वाटतं समजलं तुम्हाला. पुढे जाऊ. आता ऍक्च्युअल समजलं ना काय झालं तर ग्रॅस्ट्युलेशन मध्ये काय काय झालं बघा. आधी प्रोसेस अशी होती, एक आपल्याकडे काय होता, ब्लास्टोसिस होता, त्यातल्या सेल्स खाली आल्या, त्यातल्या सेल्स मधला खाली एक तयार झाली, त्याला इंडोडम म्हटलं, त्याला यॉर्क सॅक म्हटलं. त्याच्या वरती ह्या ज्या लेयर्स होत्या रुबर सेल्स, त्याही खाली आल्या. त्यांनी एक कॅव्हिटी तयार केली, त्याला एमनिओटिक कॅव्हिटी. अबाउट 14 days आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे ग्रॅस्ट्युलेशन ऍक्च्युअल स्टार्ट होतं ते 15व्या दिवसानंतर होतं. इन विच द बायलेमर डिस्क इज ट्रान्सफॉर्म. आता हे डिस्क जे असते, हे बाय लॅमिनार जे डिस्क असते, हे ट्रान्सफॉर्म होते ट्राय लॅमिनार इम्ब्रियोनिक डिस्क मध्ये. तर सिम्पल आहे बघा, बाय लॅमिनार म्हणजे 2 आणि लॅमिनार म्हणजे 3. समजताय? 2 लेअर वरनं तुम्हाला 2 लेअर डिस्प्ले कन्वर्ट होतात, त्याला बाय लॅमिनार मधनं काय म्हणतो, काय बारीक झालं का? बायलॅमिनार म्हणजे 2 लेअर असतात, त्यातनं 3 लेअर मध्ये हे काय होते, सिस्टीम डिफरन्शिएट होते. म्हणून बायलॅमिनार वरनं काय तयार होतात, ट्रायलॅमिनार लेअर तयार होतो. दिस ट्रान्सफॉर्मेशन ऑकर बाय डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड ऑफ सेल ऑफ इपिब्लास्ट. इपिब्लास्ट म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्या सेल्स इनर मासच्या मधल्या ज्या सेल्स होत्या, ह्या रुबर सेल जवळच्या, ह्या मधला लेअर, त्याला इपिब्लास्ट म्हणतात. It begins with the formation of primitive streak and shallow groove on the surface of primitive groove. This streak progresses from the posterior and anterior of the embryo. The site of primitive streak, a third layer of the cell called as a mesoderm, extend between the ectoderm and endoderm. The anterior end of primitive groove communicate with the yolk sac by the aperture of the blastopores. The embryonic disc now has a differentiated into 3 layers: endoderm, ectoderm, and mesoderm. The further process after gractulation is called as the organogenesis. तर हे बघा, आता ग्रॅस्ट्युलेशन मध्ये जे आहे, तर ग्रॅस्ट्युलेशन मध्ये पहिला आपल्याला महत्वाचे 3च लेअरच्या गप्पा करायच्या आहे: इंडोडम, मेसोडम आणि ectoderm. हे आपल्याला तयार करायचे आहे. त्यानंतर डायरेक्टली ऑर्गन तयार सुरुवात होते. म्हणजे हा झायगोट होता बघा, झायगोटच्या 2 सेल तयार झाल्या, 16 सेलचा मोरला तयार झाला. त्यानंतर अशा सेल्स वरती चालल्या गेल्या, त्याला आपण काय म्हणतात, ब्लास्टोसाइट्स म्हणतो. आता त्या वरत्या गेलेल्या सेल्स असतात, त्या 3 लेअर तयार करतात, असा 1, 2, 3. त्याला एक्टो, मेसो आणि एंडो म्हणतात. या 3 लेअरला तयार झाले की आपण त्याला ग्रॅस्ट्युला म्हणतो. ग्रॅस्ट्युला पासून नंतर ऑर्गन तयार सुरू व्हायला होतात. तर अशी ही प्रोसेस आहे. तर आता आपण हे जे स्टेप बाय स्टेप आहे, ते प्रिमिटिव्ह स्ट्रिक्स काय असतं किंवा मग ग्रूव्स काय असतात किंवा यॉर्क सॅकचे कसे एकत्र येतात, तर ते एकदा डायग्रामने बघू. ती डायग्राम चांगल्या प्रकारे होती, मग त्यातनं तुम्हाला ते क्लिअर होईल. कुठे गेली आपली डायग्राम? बघा, पहिली डायग्राम समजली का कोणा? परत पहिल्या डायग्राम मध्ये काही डाऊट आहे का विचारा. पहिल्या डायग्राम मध्ये काही डाऊट आहे का? बोला.
हॅलो हॅलो सर हा ते बाय लेअर आणि ते ट्राय ते आता होत ना ते 2 लेअरचे 3 ते कोणते हा असतात मग ते हे सांगा. बाय लेअर हे बघा आता इथे तुम्हाला 2 लेअर दिसत आहेत. याला डिस म्हणतो इपीब्लास्ट आणि हायपोब्लास्ट. हे 2 लेअर दिसतंय का तुम्हाला इथे? येस. दिस इज बाय. आता ट्राय लेअर आपल्याला इथे बघायची. ट्राय लेअर बरं तुम्हाला पुढे म्हणजे त्या डायग्रामच्या बाहेर आता हे बघा ट्राय लेअर. आता ती ट्राय लेअर दिसते का तुम्हाला? दिस इज अ ट्राय लेअर स्ट्रक्चर. येस. समजा हे बघा हा ट्राय लेअर डिस तयार झाला. हा हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर, तिसरा. हा मधला लेअर दिसतोय का? याला मेसोडर्म म्हणतात. हा येलो कलर येस. दिसतोय का? याला एंडोडर्म म्हणतात. आणि वरती एक्टोडर्म. तर इथे किती लेअर आहेत? 3 लेअर आहेत. 3. 1 2 3 म्हणून दिस इज अ ट्राय लेअर डिस्क. आधी आपण सुरुवातीला कोणती शिकतो? बाय लेअर. कोणती शिकतो? आता मला सांग याच्यामध्ये किती लेअर आहेत? 1 आणि 2. 2. दॅट्स वाय दिस इज अ बाय लेअर. याच्यामधला रेड कलर आलेला आहे का इथे? नाही. तर तो रेड कलर तिथे ऍड होतो बघा इथे. दिसला? आणि तो मेसोडर्म असतो. आणि तिथे 3 लेअरचं स्ट्रक्चर त्याला आपण ऍक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म तेच आपल्याला शिकायचं. ते डायग्राम मी यासाठी सांगतोय की ते बोलून तुम्हाला किती सांगितलं ते समजत नाही. तुम्हाला मी किती म्हटलं की आता हे डायग्राम आहे म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतंय. आता हा टॉपिक समजायला तुम्हाला 10 घंटे लागतात. की काय असते इपिडर्म, काय असतं मेसोडर्म, काय असतं ट्राय लेअर, काय असतं. ते डायग्राम ओके आहेत म्हणून ओके चाललाय. किंवा इंटरनेट आहे म्हणून सर्व ओके चाललं. तर पहिली गोष्ट सांगा मला याच्यामध्ये काही डाऊट आहे का? ही बघा ही आपली यॉर्क सॅक तयार झालेली आहे एंडोडर्म पासून. हे अॅमनिओटिक कॅव्हिटी डोक्याला अॅमनियन म्हणतात. आता इथे जो असतो कनेक्टिंग स्टॉक, हा कनेक्टिंग स्टॉक आहे की तो इथे वाढायला सुरुवात दिसतोय. कनेक्टिंग स्टॉक आहे त्यांना कनेक्ट करणारे ह्या सेल्स हा जो एक हे बघा हे कॅव्हिटी आहे. त्या कॅव्हिटीमध्ये अशा 2 सेल्स तयार झाल्यात ते एकमेकांना फ्यूज झाले. तर त्यांना कनेक्ट करणारं काहीतरी असेल ना, त्या फ्लोट होत आहे का? त्या फ्लोट नाही होत आहे. त्या कनेक्टेड झाल्या कोणत्या बाहेरच्या लेअरला, तर त्याला म्हणायचं कनेक्टिंग स्टॉक. ठीक आहे. लेअर तुम्हाला माहिती आहे. त्या 2 लेअरला जर तुम्हाला विचारलं की तो बाय लेअरला पहिला जो लेअर असतो त्याला इपिब्लास्ट म्हणतात, खालच्याला हायपोब्लास्ट म्हणतात. ठीक आहे. हा सायटोब्लास्ट हे तुम्हाला माहिती आहे. सायटोब्लास्ट काय असतात? सायटोब्लास्ट काय असतात? या एक्सोडर्मिक सेल्स असतात. सांगितलं तुम्हाला ह्या मेसोडर्मिक एवढं याच्यात इम्पॉर्टंट नाही. सायटोब्लास्ट काय असतात बघितलं होतं आपण. काय असतात सायटोब्लास्ट आठवत आहे? मागचं लेक्चर वाचलं होतं. चला तुमचा होमवर्क आहे हा. सायटोब्लास्ट काय असतं तुमच्या पुस्तकात आहे. होमवर्क आहे एक. मला उद्या मी तुम्हाला विचार सायटोब्लास्ट बद्दल कमेंट करा. तर चला इथे आपल्याला सायटोब्लास्टवर फोकस नाही करायचं. तर आपल्याला हे याच्यावरती फोकस करायचं की इथे बाय लेअरचं ट्राय लेअर कसं होणार आहे. तर पुढे आपण त्याला एक्सटेंड करतो. आता काय होत आहे बघा इथे. तर थोडीशी डायग्राम ला समजून घ्या. ऑडिओ झालं होतं माझ्याकडनं. ठीक आहे. चला लक्ष द्या आता. ऑडिओ म्यूट झालं होतं. तर तेच म्हटलं रेंज आहे सर्व शिकायला तेवढं बायोलॉजीवाल्यांना कधी चांगलं. ठीक आहे. बायोलॉजीवाल्यांनी जास्त फोकस करा. ज्यांना डोक्याला ताण द्यायचं नाही त्यांनी सोडून द्या. ठीक आहे. मी यांच्यासाठी बोलतोय ज्यांना नीट किंवा मेडिकलला जायचं. तर बघा इथे हे सांगितलं होतं हे 2 लेयर्स असतात. त्याला बाय लॅमिनार लेअर म्हणतो. वरचा इपिब्लास्ट, खालचा हायपोब्लास्ट. त्या खाली सांगितलं होतं यॉर्क सॅक असते. कोणाची असते? एंडोडर्मची असते. नंतर वरती कोणती असते? ऑमनिओटिक कॅव्हिटी असते. त्या ऑमनिओटिक कॅव्हिटीच्या वरच्या लेअरला रूपला काय म्हणतात आपण? अॅमनियन म्हणतो. तर हा अॅमनियन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की हे जे सर्व स्ट्रक्चर तयार होतं त्याला इथे कनेक्टेड झालेलं असतं कोणाला? बाहेरच्या सॅकला. तर ते बाहेरच्या सॅकला हा जो कनेक्टेड पोर्शन असतो त्याला काय म्हणतात? स्टॉक म्हणतात. कनेक्शन असतं हे लिक्विड मध्ये असतं ना हे. कॅव्हिटीमध्ये हे फ्लोट करत असतं. ही कॅव्हिटी असते आणि त्या 2 सॅक अशा चिटकलेल्या असतात. आणि त्यांना कनेक्ट करणारा कोण असतो? हा कनेक्टिंग स्टॉक असतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की काही पोर्शन आहे बघा. आता हा काय आहे?
की ऑर्फॅंगियल मेम्ब्रेन आहे. ऑर्फॅंगियल मेम्ब्रेन म्हणजे ऑस्फॅगस माहिती आहे आपल्याला. ऑसोफॅगस काय असतं? हॅलो, आपण जे खातो ना, तोंडातनं खातो फूड त्याला पाईप. ऑसोफॅगस म्हणतात. डायजेशन वगैरे प्रोसेस चालते ना इथे, स्टमक वगैरे. तर हे फर्दर याचे हा जो पोर्शन असतो हा इथून आपला माउथचा पोर्शन स्टार्ट होतो. म्हणजे इथून आपलं माउथ स्टार्ट होतं. ठीक आहे. तर तिथला एक पोर्शन असतो. डॉर्सल सरफेस ऑफ बायलेमियर लेअर असतो. म्हणजे ह्या डिशचा डॉर्सल साईड म्हणजे पाठीमागचा पोर्शन असतो. त्याला ह्या डिशच्या पाठीमागचा पोर्शन म्हणतो आपण. त्याला डॉर्सल पोर्शन म्हणतो. हे आपल्या माउथची पोझिशन इथून फिक्स होते. ठीक आहे. तर हा हेड एंड आहे आणि टेल एंड आहे. ठीक आहे. हेड एंड समजतं ना? हेड एंड म्हणजे आपल्या डोक्याची पोर्शन आणि टेल एंड म्हणजे काय? आपल्या पायाची पोर्शन. कळतंय का? इथून एम्ब्रिओ डेव्हलप व्हायला इथूनच तुम्हाला समजतंय 15वा दिवस आहे आणि इथूनच हेड एंड टेल एंड फॉर्म व्हायला सुरुवात होते. माउथची पोझिशन इथूनच फिक्स होते आणि त्याच्यामध्ये अजून एक आपण गप्पा करत होतो ते म्हणजे काय? प्रिमिटिव्ह स्टिक. तुमच्या स्टेटमेंटमध्ये आलं म्हणून मी तुम्हाला इथे आणलं. तर तिथे एक प्रिमिटिव्ह स्टिक फॉर्म होते. हे प्रिमिटिव्ह स्टिक म्हणजे काय? एक लेअर फॉर्म होतो त्याला प्रिमिटिव्ह स्टिक म्हणतात. तर तो कुठे असतो त्यासाठी मी डायग्राम दाखवली. दिस इज अ प्रिमिटिव्ह स्टिक आणि दिस इज अ ट्रान्सफर प्लेन म्हणजे उभं प्लेन. तर एक ट्रान्सफर प्लेन आहे, एक प्रिमिटिव्ह स्टिक आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे थोडंसं एक्सपांड करू. हे बघा. नंतर काय होतं बघा की हे अशा प्रकारे जे लेयर्स असतात तर ते लेयर काय करतात? शिफ्ट करतात. दिसतंय? हे लेयर शिफ्ट करतात आणि त्यातले लेयर कसे होतात बघा. हा यॉर्क सॅक तिथेच राहतो. हे ऑर्फॅंजियल मेम्ब्रेन हे टॉपला शिफ्ट होतं. प्रिमिटिव्ह स्टिक जे असं होतं ते स्वतःला काय करतं? अशा प्रकारे डेव्हलप करतं. दिसते इथे. आणि ह्या प्रिमिटिव्ह स्टिकच्या खालून इथून इथे एक मेम्ब्रेन ऍड होतो त्याचं नाव आहे मेसोडर्म. काय आहे? मेसोडर्म. तर प्रिमिटिव्ह स्टिक त्याच्यानंतर हे इथे मेसोडर्म ऍड होतो आणि हा काय चांगल्या प्रकारे आपला ग्रास्टुला तयार होतो. करता आहे? डायग्राम मधनं एवढं तरी कळतंय तुम्हाला की काहीतरी चेंज होतो आहे. होतोय, ऍड होतो आहे. एक पोर्शन ऍड होतो आहे. त्याला काय म्हणायचं? मेसोडर्म. आणि मेसोडर्म याच्या बाहेर आहे. त्या मेसोडर्मला इथे ऍड केलं जात आहे आणि तिथे एक प्रिमिटिव्ह स्टिक नावाचा कन्सेप्ट आहे. तो अशा प्रकारचा प्रिमिटिव्ह स्टिक नावाचा कंटेस्ट आहे की तिथून हे काय तिघांचं कनेक्शन होतं. म्हणजे मेसोडर्म, एक्टोडर्म आणि इंटोडर्म. मग आता थेरीने आपण शिकू. आता किती दिवस झालेले आहे? आफ्टर 16 डेज ऑफ फर्टिलायझेशन. 16व्या दिवशी फर्टिलायझेशन ज्या दिवसापासून झालेलं आहे, झायगोट वगैरे स्पर्म एकत्र येऊन 16व्या दिवशी अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये वरची कॅव्हिटी वेगळी आहे, खालची कॅव्हिटी वेगळी आहे, मध्ये 3 लेअर तयार झालेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह स्टिक आहे. त्याचा पुढे ऍडव्हान्टेज आहे. समजतं आहे? प्रिमिटिव्ह स्टिक नंतर हे इंटोडर्म, एक्सोडर्म, मेसोडर्म याच्याबद्दल आपण इन डेप्थ पुढे स्टडी करू. ओके. तर अशा प्रकारचे आपले 3 लेअर तयार झालेले आहेत आणि 3 लेअर पासून मग आपली बॉडी पुढे तयार व्हायला सुरुवात होते. तर हा आपला ढाचा आहे बेसिक. आपली बॉडी याच्यापासून आता तयार होणार आहे. कळतं आहे? 15 दिवसानंतर सिच्युएशन अशी होती. थोडं थोडं समजेल तुम्हाला त्याचं जसं आपण त्याच्यावरती इन डेप्थ स्टडी करू अजून त्याच्यावरती तुम्हाला समजेल. एवढंही झालं तर बस झालं. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला बघा हे नोटो कार्ड वगैरे आहे. नोटो कार्ड समजतं. थोडंसं यालाच एक्सप्लेन करतो, जरा सांगतोय आता. हे बघा हे जे आहे नोटो कार्ड माहिती ना? काय असतं नोटो कार्ड? नोटो कार्ड जेव्हा आपण एम्ब्रिओ मध्ये असतो तर आपल्या पाठीमध्ये काय तयार होतो? नर्व कॉर्ड म्हणजे स्पायनल कॉर्ड सारखा एक पदार्थ तयार होतो. त्याला नोटो कॉर्ड म्हणतात. म्हणून आपल्याला काय म्हणतात? व्हर्टिब्रेट्स म्हणतात. काय म्हणतात? व्हर्टिब्रेट्स. समजलं? हॅलो. आपल्याला व्हर्टिब्रेट्स का येस. म्हणतात? कारण आपल्या पाठीमध्ये काय असतो? नोटो कॉर्ड असतो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या पाठीमध्ये एक लेअर तयार झालेला असतो. त्याच्यावरनं आपलं क्लासिफिकेशन हे व्हर्टिब्रेट्स म्हणून केलेलं असतं. तर हा नोटो कॉर्ड इथे प्रेझेंट असतो आपल्या डेव्हलपमेंटमध्ये. तर बघा आता पुढे 3 लेअर तयार झाले बघा. 3 लेअर एक्झॅक्टली दिसते तुम्हाला. येलो कलरचा रेंज वेगळा दिसतोय, रेड कलरचा वेगळा दिसतोय, ब्ल्यू कलरचा वेगळा दिसतोय. समजतं आहे? तर पुढे 3 चांगल्या प्रकारचे लेअर डेव्हलप होतात. ते 3 लेअर काय करतात? स्वतःला काय करतात? चांगल्या प्रकारे काय करतात? मॅनेज करतात ना वेगवेगळे ऑर्गन फॉर्म करतात. ठीक आहे. तर पुढची पोझिशन आहे ऍक्च्युली मुलाच्या डेव्हलपमेंटची पोझिशन आहे. डायग्राम असलेलं दाखवतो अजून. हे अॅमनिओटिक सॅक हे बघा याच्यामध्ये चेंजेस होत जातात. तर अशा प्रकारे इथे मग हे बघा हे काय आहे? हे बघा डिस दिसत आहे.
जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय तुम्हाला. हे डिस्क आहे, एक कनेक्शन चाललं आहे, कोणाशी कनेक्शन चाललं आहे, ती संस्था तुम्हाला मदरच्या वूमशी कनेक्शन करत आहे. हे बघा आता त्याचं फायनल स्टेज जे प्रोडक्ट बघाल तर ते असं तयार होतं. हे बघा हे ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे. हे ॲम्निओटिक कॅव्हिटी आपण जेव्हा वरच्या गप्पा करतो तो यॉक सॅकच्या खालच्या गप्पा करतो तो बघा त्याच्यामध्ये काहीतरी दिसायला लागलाय तर एम्ब्रिओ दिसतोय का? हे बघा ज्या आपण त्या ॲम्निओटिक कॅव्हिटी यॉक सॅकच्या गप्पा करतोय ना ते तुम्हाला इथे इथे चांगलं समजेल की मी काय सांगतोय. तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की हे ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे, एम्ब्रिओ आणि एम्ब्रिओ हे यॉक सॅक आहे आणि त्या एम्निओटिक कॅव्हिटीमध्ये एम्ब्रिओ तयार झालेला आहे. दिसतोय? हे बघा हा एम्ब्रिओ आहे. ठीक आहे? ही यॉक सॅक आहे. हे एम्ब्रियोनल व्हेन्स आहे. तुम्हाला माहिती आहे याला प्लॅसेंटा म्हणतात. एक कनेक्टिंग स्टॉक आहे. तो कनेक्ट करतो आहे कोणाच्या मदरला. तर ते धीरे धीरे डेव्हलपमेंट होत जातं. एक एक स्टेप बाय स्टेप 15 दिवस, 16 दिवस अशा प्रकारे दिवस जातात आणि मग तो डेव्हलप होतो. बघा पुढे मग तो चांगल्या प्रकारे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे तो हे बघा हे आपली कोणती ॲम्निओटिक फ्लूइड तयार झाला आहे. ॲम्निओटिक कॅव्हिटीतलं ही यॉक सॅक बघा श्रिंक झालेली आहे आणि तो बेबी डेव्हलप करतो आहे. तर अशा प्रकारे ते डेव्हलपमेंट होतं. हा एम्ब्रियोनल कॉर्ड असतो म्हणजे त्याला आपण हा इम्युनल कॉर्ड आहे. याच्यातनं त्याला न्यूट्रिशन जात असतं. इम्युनल व्हेन आहे. याच्यामध्ये मुलगा आहे. अशा प्रकारचं ते आहे. एवढं आपलं डीप नाही जायचंय पण जेवढं जायचंय तेवढं आपण जाऊ. ते डायग्राम चांगल्या वाटल्या म्हणून तुम्हाला सांगतोय की कशा प्रकारे समजलं असेल तुम्हाला ॲम्निओन काय असतो. हे बघा हा ॲम्निओन दिसतोय तुम्हाला. मी म्हटलं होतं ॲम्निओन काय करतो एम्ब्रियोच्या प्रोटेक्शनचं काम करतो ते सांगून समजत नाही. इथे बघा. हे बघा ॲम्निओन बघा दिसतोय. एम्ब्रियोच्या प्रोटेक्शनचं काम करतोय. ॲम्निओटिक फ्लूइड त्याच्यामध्ये तो स्टडी म्हणजे थांबला आहे. स्टॉकने एम्ब्रियोनल कॉर्ड बनवला आहे. यॉक सॅक आहे तर तो रिजनरेट होत आहे. तर तुम्हाला समजलं असेल ते स्ट्रक्चर जे असं तयार झालं होतं ह्या सेल पासून हे ब्लास्टोसिट्स पासून अशा प्रकारचं ॲम्निओटिक कॅव्हिटी आणि कोणती यॉक. तर इथे हा एम्ब्रिओ अशा प्रकारे चांगला डेव्हलप होत जातो. तर ते त्यासाठी ते लक्षात ठेवायचं की ॲम्निओटिक एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी असतं. तर मला वाटतं इथपर्यंत थांबू आपण. मला वाटतं ओव्हरव्ह्यू तुम्हाला थोडंसं पुढचे समजलं असेल की आपण ॲम्निओटिक सॅक, ॲम्निओटिक फ्लुइड, ॲम्निओटिक कॅव्हिटी, हे स्टॉक ते एक रिलेशन लागत जातं आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की मग तुम्हाला पूर्ण समजेल की याचे उपयोग काय होते किंवा ते कसं ते मुलगा तयार झाला. तर आपण ते उद्या बघू. ठीक आहे? हॅलो. येस. हो सर. हे बघा हे काही असं छोटी गोष्ट नाहीये की तुम्ही म्हणजे हे जे टॉपिक आहे ते मेडिकल वाले शिकायला 4 वर्ष लागतात बेसिक वाले आणि गायनॉलॉजिस्टला हेच गोष्ट शिकायला किती वर्ष लागतात 6 वर्ष लागतात. तुम्ही असं ते एका दिवसात किंवा असं 2-4 दिवसात किंवा 10 दिवसात तुम्ही स्वतः शिकू शकत नाही. तर टोटली तुम्हाला इन डेप्थ स्टडी करायचा आहे तर स्टेप बाय स्टेप थोडंसं आपण तरी मी भरपूर गोष्टी तुम्हाला एक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जर बायोलॉजी फील्डला गेला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको. हे बघा त्यांना सुरुवात इथूनच होते. ते पुन्हा मिओसिस शिकतात. ते पुन्हा ग्रॅस्युलेशन शिकतात. पुन्हा ब्लास्टुलेशन शिकतात. या डायग्राम ज्या आहेत ना ह्या एका चांगल्या युनिव्हर्सिटीच्या डायग्राम आहेत. तुम्हाला दिसतंय त्या प्रेझेंटेशन वरून दिसतंय. तर तेच पुन्हा फक्त त्यात आहे. हे बघा हे रिसर्च पेपर दिसतंय तुम्हाला. हे बघा हे त्यांनी किती रेफरन्स वापरलेत बघा. तर ठीक आहे. तर स्टेप बाय शिकू आपण. अजून आपलं 12वी आपल्याला काही डायरेक्टली अॅनाटॉमी शिकायची नाहीये किंवा गायनॉलॉजी बघायचं नाहीये. तर आपण त्याच्यामध्ये मग कम्प्लीट करू स्टेप बाय स्टेप. ठीक आहे? हे बघा तुम्हाला जी डायग्राम दाखवली गेली तर हे जर तुम्हाला समजत असेल तर मेडिकल इम्युनॉलॉजी हा सब्जेक्ट आहे. दिसतोय तुम्हाला? हे आपण पीपीटी कोणाची बघतोय? एक मेडिकल इम्युनॉलॉजी काय आहे? ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट आहे. आणि त्या सब्जेक्ट मधनं आपण पीपीटी बघतोय. तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कोणाच्या पीपीटी वापरतोय? मेडिकलच्या सब्जेक्टच्या. ऐकू येतंय? येस. हॅलो. तर लक्षात ठेवा की मेडिकलच्या यासाठी यूज करतोय की त्यात तुम्हाला मुलांना ते समजत नाही ऍक्च्युली पाठ करून घेतात ॲम्निओल कॅव्हिटी पण ते समजत नाही की ॲम्निओल कॅव्हिटी ऍक्च्युली आहे काय. प्रोटेक्शन म्हणजे पूर्ण कसे पाठ करतात ॲम्निओल कॅव्हिटी प्रोटेक्शन करते त्यात एम्ब्रिओ असतो संपलं. ते त्याला फिलिंग येत नाही की काय असतं ऍक्च्युली ते म्हणजे ते कुठे असते किंवा ते दिसते कशी. तर ठीक आहे आपण स्लो जातो पण मग त्याच्याने तुमचा फायदा होणार. थँक्यू.